नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं मॅथ विथ लक्ष्मण गवारे या प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो। मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 च्या उद्देशाने। आपलं टार्गेट असणार आहे की मागील जेवढ्या पण काही वर्षामध्ये जे पण अवघड प्रश्न आले विचारले होते पोलीस भरतीला, त्या सर्व प्रश्नांची कन्सेप्ट, बेसिक न त्याचं सोल्युशन आणि थोडंसं ऍडव्हान्स मेथडनं सोल्युशन कसं करता येईल या प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओचा कालावधी 2 ते 3 मिनिटाचा असेल, 4-5 मिनिट असं पकडून चला। त्यामध्ये आपण एक प्रश्न, त्याची कन्सेप्ट आणि सॉल्व्ह करण्याची प्रॉपर अशी पद्धत बघणार की त्या टाइपचे सर्वचे सर्व प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे। ठीक आहे, मग आज आपण यामध्ये बघणार आहे की भागीदारीवर विचारलेले एक अवघड प्रश्न आणि त्याचं एक सोपं सोल्युशन। जसं हा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न भंडारा पोलीस 2024 ला विचारलेला आहे। एका विद्यार्थ्यांनी मला हा क्वेश्चन ॲज अ डाऊट म्हणून सेंड केला होता, पण या प्रश्नामध्ये थोडीशी मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक वगैरे म्हणा। इथं मूल्याच्या 115.5% नसून मित्रांनो हे आहे मित्रांनो, टोटल जे ऍक्च्युअल किंमत पाहिजे ती पाहिजे 112.5%, 112.5%। कारण असा प्रश्न SSC न पण एकदा विचारलेला आहे आणि तोच प्रश्न कॉपी पेस्ट इकडे पेपरला केलेला आहे। म्हणजे थोडक्यात SSC चा जी प्रश्न असते विचारण्याची पद्धत ती इकडे विचारली, जो TCS IBPS पॅटर्न आहे तो पण बऱ्याचदा विचारला जातो। मग सगळ्यात पहिला हा जो प्रश्न मित्रांनो हा भागीदारीवर आहे। मग एकदा भागीदारीची कन्सेप्ट सांगतो, एकदा समजून घ्या मित्रांनो। भागीदारी म्हणजे काय माहितीये का, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मित्र एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात। मग त्यांनी काही गुंतवणूक करतात, काही कालावधीसाठी गुंतवणूक करतात आणि त्या दरम्यान त्यांना जो नफा होत असतो तो नफा ते एकमेकांमध्ये वाटून घेतात। ज्या प्रकारे त्यांनी गुंतवणूक केलेली असेल, ज्या कालावधीसाठी रक्कम ठेवलेली असेल, त्या हिशोबाने त्यांचा नफा वाटला जातो। मग सिंपल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मित्रांनो भागीदारीमध्ये एक सूत्र असतं। सूत्र असं आहे मित्रांनो की गुंतवणूक गुणिले कालावधी बरोबर नफा, गुंतवणूक गुणिले कालावधी बरोबर नफा। मित्रांनो याच्या सर्वच्या सर्व गोष्टी असतात, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण रेशोच्या स्वरूपात बघत असतो। रेशोच्या स्वरूपात कोणी किती गुंतवणूक केली, किती कालावधीसाठी केली, त्याचा गुणाकार करायचा, आपल्याला नफ्याचं गुणोत्तर भेटत असतं। मग आता हा प्रश्न बघा बरं, प्रश्न काय म्हणणं आहे बघा, ABC यांनी व्यवसायात 6:8:9 या प्रमाणात गुंतवणूक केली। बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली, परंतु ए आणि सी ने एका वर्षासाठी गुंतवणूक केली। वर्षाच्या शेवटी बीचा नफा 16,750 आहे, तर सीचा नफा किती? सिंपल तुम्हाला विचारलंय। मग आपण पहिले बघणार का ABC ची गुंतवणूक किती। सर ABC ची जी गुंतवणूक आहे मित्रांनो, ती गुंतवणूक आहे 6:8:9, 6, 8 आणि 9। सर यांचा कालावधी किती? कालावधी सर यांचा कालावधी आहे, ए आणि सी यांचा कालावधी मित्रांनो 1 वर्ष आहे। 1 वर्ष म्हणजे किती महिने? 12 महिने। मग आपण म्हणणार ए आणि सीचा कालावधी 12 महिने, एचा कालावधी पण 12 महिने, सीचा कालावधी पण 12 महिने। बीचा कालावधी किती आहे? बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली। मग आता बघा सर, गुंतवणूक 8 होती, 8च्या बी 112.5%, 112.5% म्हणजे 112.5 भागिले 100। मी पॉइंट काढला इथला आणि 1 0 भागाकारात दिला, बस याला सॉल्व्ह करायचं। बघा बरं, याला 25 ना भाग जातो का? सर 25 चोक 100, 12 उरले, 25 5 125, 25 चोक 100, 0 10च्या तासा। ठीक आहे, त्यानंतर 8 1 8, 8 45, 5 1 5, 5 9 45। सर आपलं उत्तर 9 आलं, म्हणजे त्यांनी काय केलं असणार, 9 महिन्यांसाठी गुंतवणूक केली असणार। मग आपण म्हणणार का हा जो कालावधी होता हा होता एचा कालावधी 12 महिने, सीचा कालावधी 12 महिने आणि जो आपला बी होता त्याचा कालावधी होता किती महिने मित्रांनो? 9 महिने। मग आता आपण बघ ना सर, गुंतवणूक गुणिले कालावधी आपला काय असतो मित्रांनो? नफा। पण तुम्ही बघशाल 12, 9 आणि 12ला 3 ना भाग जातो, कारण आपल्याला रेशो घ्यायचा आहे। मग रेशो घ्या, 3 चोक 12, 3 त्रिक 9, 3 चोक 12, गुणाकार करा, 6 चोक 24,
8 त्रिक 24, 9 चोक 36, 9 चोक 36. म्हणजे आपण म्हणणार सर एचा जो नफा आहे, एचा नफा तो 24x आहे, बीचा जो नफा आहे मित्रांनो तो पण 24x आहे आणि सीचा जो नफा आहे मित्रांनो तो 36x आहे. मग आपल्याला काय करायचं माहितीये का, त्यांनी काय दिलंय, बीचा नफा दिलेला आहे, बीचा नफा किती आहे 24x. त्यांचं म्हणणं आहे का 24x ची किंमत 16,750 आहे. आपल्याला सीचा नफा विचारला, सीचा नफा किती आहे 36x. म्हणजे थोडक्यात आपल्याला 36x ची किंमत काढायची. मग जर अशी किंमत काढायची असेल मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचा. सिंपल गुणाकार केला 36x गुणिले 16,750 भागिले किती मित्रांनो 24x. सर x कटले, 12 दूने 24, 12 त्रिक 36, 2 ना भाग द्या, 2 8 16, 2 त्रिक 6, 1 उरला 2 7 14, 1 उरला 2 पंचे 10. 8,375 गुणिले 3 करा, आपलं उत्तर येतं. 3 5 15, हातच्याला 1 आला, 3 7 21 आणि 1 22, हातच्याला 2, 3 त्रिक 9 2 11, हातच्याला 1, 3 8 24 आणि 1 25. सर आपलं जे नफा आला सीचा नफा तो आला मित्रांनो 25,125 रुपये. मग बघा बरं कुठं ऑप्शन आहे का, हो आहे 25,125 मित्रांनो. आपलं ऑप्शन आलं 25,125, ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आलं मित्रांनो. इथपर्यंत कोणाला काही अडचण, सर्वांना क्लिअर झालं. मग बघा आपण हा जो क्वेश्चन होता मित्रांनो चांगल्या प्रकारचा क्वेश्चन होता. याच्या अगोदर कन्सेप्ट बघितली, सॉल्व्ह करण्याची मेथड बघितली, प्रॉपर हा समजावून घेतला. मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर आणखीन तुमचा जर काही डाऊट असेल तर तो टेलिग्राम वरती किंवा व्हॉट्सअप वरती शेअर करायचा आहे. मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे 9309 120753. तुम्ही या नंबरवरती तुमचा जर एखादा काही डाऊट असेल जो की चांगल्या लेवलचा प्रश्न असेल तर तुम्ही याला सेंड करू शकता. मी हार्ड क्वेश्चन सिरीज मध्ये तो ऍड करेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि तुमच्याकडे असलेल्या ग्रुपमध्ये व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचे. ठीक आहे, चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद.